तर हा नेमका ग्रीन प्रोजेक्ट म्हणजे काय, मला थोडंसं त्याबद्दल सांगशील? आपण बराच कालावधी, आता कोरोनाच्या वेळेत 2 वर्ष आपण घरी बसलो, सकाळचं सनलाईट तुम्हाला डायरेक्ट बेडरूममध्ये मिळेल, डायरेक्ट हॉलमध्ये मिळेल. आपण पूर्ण कॅटेगरी जर बघितली तर त्याच्यामध्ये मला कशा त्या फॅसिलिटीज मिळू शकतील? होम लोनला तर गव्हर्नमेंट पण प्रोत्साहन देतं. अंडर कन्स्ट्रक्शन जी प्रॉपर्टी आहे की जे रेडी टू मूव्ह प्रॉपर्टीज आहे, मी प्रेफरन्स कुठे द्यावा? तर असे जे पॉईंट्स आहेत, हे तुम्हाला मनासारखा फ्लॅट पाहिजे असेल तर ते तुम्हाला लॉन्चलाच बुक करावं लागेल. मी नवीन घर घेत असताना कोणत्या 3 गोष्टींची काळजी मला घेणं अपेक्षित आहे? मित्रांनो नमस्कार. आजच्या पॉडकास्टचा जो विषय आहे तर तो आपल्या सगळ्यात जवळचा आहे. एक अशी गोष्ट आहे ज्याच्या वाचून आपण राहू शकत नाही, जे आपण नेहमी चेज करतो. दिवसभरामध्ये आपण कुठे जरी असो, किती जरी काम केलं तरी परत या गोष्टी जवळच येतो. गैरसमज करून घेऊ नका, मी इंटरनेटबद्दल नाही बोलत आहे, ती तर खूप जवळची आहे. पण आज मला ज्या विषयावर बोलायचं आहे किंवा आज ज्यांचा आपण इंटरव्ह्यू घेणार आहे, आजच्या पॉडकास्टचा जो विषय आहे तो म्हणजे घर. सकाळी या पॉडकास्टसाठी येतानाच मला एक व्हॉट्सॲप फॉरवर्ड आलेला होता. खूप छान एक कविता आहे, 4 ओळी तुम्ही म्हणू शकताय. ती पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या या संपूर्ण पॉडकास्टच्या किंवा ज्या गप्पा आहेत त्या आपण करूयात. या 4 ओळी लिहिलेल्या आहेत घरावर. आयुष्याच्या नाटकातील महत्त्वाचं पात्र म्हणजे घर. फक्त एक जागा नसून ती आपल्या सर्वांची एक भावना म्हणजे घर. रोज संध्याकाळी दाराच्या उंबऱ्यात आपली वाट पाहणारी सखी म्हणजे घर. बऱ्याच दिवसांनी घरी आलेल्या लाडक्या मुलासाठी किचनमध्ये बनणारी गरम पुरणपोळी म्हणजे घर. आईच्या डोळ्यात पाहिलेलं एक स्वप्न म्हणजे घर. बाबांच्या मेहनती हातांच्या रेषांवर उभं केलेलं घरटं म्हणजे घर. बैठकीच्या खोलीतील हास्य म्हणजे घर. आईच्या स्वयंपाकाचा वास म्हणजे घर. आणि दिवसभराच्या कामानंतर गरम चहा घेतानाचा शांत कोपरा म्हणजे घर. घरासाठी आपल्या सर्वांच्या भावना एकसारख्या आहेत. मग ते घर छोटं असू दे, मोठं असू दे, आपल्या गावी असू दे किंवा शहरी असू दे, घरांसाठीच्या आपल्या सगळ्या भावना ह्या एकसारख्या असतात. बऱ्याच जणांसाठी घर घेणं हे त्यांच्यासाठीचं एक स्वप्न असतं, पण घर घेत असताना बरेच कन्फ्युजन्स असतात. घर घेणं ही एक अशी गोष्ट आहे जिथे आपले हे दोन्ही डिसिजन्स असतात, जिथे आपण इमोशनली सुद्धा डिसिजन्स घेतो आणि सेम टाईम आपण प्रॅक्टिकली सुद्धा डिसिजन्स घेत असतो. आणि याच सर्व गोष्टींवर आपल्याला गप्पा मारण्यासाठी माझे अगदी जवळचे मित्र युगंधर आज आपल्यासोबत आहेत. युगंधर यांची ओळख मी बिल्डर किंवा रिअल इस्टेट प्रोजेक्ट करणारे असं बिलकुल करणार नाही, कारण शेवटी ज्या घरामध्ये आपण राहतो, मी युगंधरची ओळख अशी करून देईन की घर बांधणारा एक आर्टिस्ट, ज्याच्यासाठी घर बांधणं हा कुठलाही रिअल इस्टेट प्रोजेक्ट नाही किंवा हा एक बिल्डिंग प्रोजेक्ट नाही, तर त्याच्यासाठी ती एक वास्तू आहे, ती एका कुटुंबासाठीचं घर आहे. युगंधर, सर्वप्रथम या पॉडकास्टमध्ये तुझं वेलकम. ह्या पॉडकास्टची जी सुरुवात आहे, आपल्याला बऱ्याच काही गोष्टी अशा बघायच्या आहेत, बोलायच्या आहेत, ज्याच्यामध्ये नॉर्मली मला ज्या वेळेला घर घ्यायचं आहे त्यावेळेला बरेच कन्फ्युजन्स असतात, बरेच कॅल्क्युलेशन्स असतात, बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्या माझ्यासाठी डिसिजन मेकिंग असतात. या सर्व विषयांवर आपल्याला बोलायचं आहे. पण माझा पहिला प्रश्न, तुझी ह्या संपूर्ण जर्नीमध्ये तुझी सुरुवात कशी झाली? सिव्हिल इंजिनिअरिंग, आत्ता ज्या पद्धतीनं तू एका वेगळ्या पद्धतीची घरं बांधतोयस, ज्याला आपण ग्रीन प्रोजेक्ट्स म्हणतोय, याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. पण त्याच्या आधी आम्हाला तुझी संपूर्ण जर्नी ऐकायची आहे. मुळात मी बॉर्न अँड बॉटअप इन जयसिंगपूर आहे. म्हणजे लहानपणापासून, बालवाडीपासून ते 10वीचं शिक्षण माझं जयसिंगपूर इथे झालं. त्यानंतर सिव्हिल इंजिनिअर केलं. त्यानंतर मास्टर्सला मी पुण्याला गेलो. तिथं सिंहगड कॉलेजमध्ये मी इन्व्हायरमेंटल इंजिनिअरचं शिक्षण पूर्ण केलं. तर ह्या सगळ्या जर्नीमध्ये कुठंतरी सिव्हिल इंजिनिअरिंगलाच ॲडमिशन घेताना असं वाटत होतं की बाबा घरं बांधायचे आहेत, मोठे प्रोजेक्ट्स करायचे आहेत. बेसिकली काय झालेलं होतं की जेव्हा एकदा पूर आलेला होता आपल्याला, तुम्हाला माहिती आहे 2005ला किंवा त्यानंतर लगेच ॲडजस्टन 7ला वगैरे असं, तर तेव्हा आम्ही पूर बघायला कृष्णा नदीच्या पुलावर गेलो होतो. आणि माझ्या डोक्यात विचार आला की आपण लोक सिव्हिल इंजिनिअरवर केवढा विश्वास ठेवतो, म्हणजे एवढं पाणी चाललंय, एवढं हे चाललंय, आणि लोक बिंदास थांबलेत, म्हणजे पुलावरती थांबलेत.
बरोबर. हे एक चमत्कार आहे ना, म्हणजे पुलावर बरोबर बरोबर इतक्या पाणी हे सगळं असून असा पार्ट होता. तर मग सिव्हिल इंजिनियर व्हायचं तिथून ठरवलं. अरे बाबा आपण हे अशी काहीतरी आपण कामं करायची. तर इथून प्रवासाला सुरुवात झाली. आणि आधीपासूनच मला निसर्गाशी ओढा होता, म्हणजे चांगल्या ठिकाणी जायला, म्हणजे जिथं हरित ठिकाण आहेत अशा ठिकाणी जायला आणि त्याच्याशी समरस व्हायला मला आवडायचं. बरोबर. तर हे जे सगळं कन्क्लुजन एकत्र होऊन असं झालं की ते सिव्हिल प्लस इन्व्हायरमेंटल इंजिनियर हे होऊन मी थांबलो. आणि प्लस आता मी व्हेंटिलेशन सिस्टीम्स आणि याच्यावरती PhD साठी पण वर्क करतो. ॲडमिशनची प्रोसेस चालू आहे. अरे वा. असा सगळा तो एक छोटासा बेसिक जर्नीचा भाग होता. वा वा वा. खूप छान. म्हणजे अगदी तू म्हटल्याप्रमाणे खरंच सिव्हिल इंजिनियर्सवर तो एक विश्वास असतो. ज्या वेळेला आपण आपल्या ह्या वेगवेगळ्या घटना आपण बघतोय किंवा ज्या वेळेला एवढ्या उंचच्या उंच इमारती आपण बघतोय, तर सगळ्यात जो कोर मी म्हणेन तो म्हणजे सिव्हिल इंजिनियर्सवर असणारा तो एक विश्वास आहे. ठीक आहे. आपण आजूबाजूला अवतीभोवती आपण बघतोय की बऱ्याच ठिकाणी बरेच काही नवीन प्रोजेक्ट चालू आहेत. पण बेसिक मला काही प्रश्न पडलेले आहेत, ते पहिल्यांदा मी तुला प्रश्न विचारतो की एखादं घर, मला फॉर एक्झाम्पल मी फर्स्ट टाइम घर घेतोय, मी फर्स्ट टाइम एका फ्लॅटमध्ये जातोय, मे बी मी आधी गावी राहायला होतो पण मी आता इकडे शिफ्ट झालोय, बऱ्याच काही गोष्टी असतात. अशा वेळेला मी नवीन घर घेत असताना कोणत्या 3 गोष्टींची काळजी मला घेणं अपेक्षित आहे? कोणत्या अशा 3 गोष्टी तू सांगशील? नवीन जेव्हा आपण घर घेतो तेव्हा बेसिकली लोकांना सगळ्यात महत्त्वाचं असतं ते लोकेशन. बरोबर. म्हणजे ते किती आपल्याला कन्व्हिनियंट आहे. बरोबर. जिथून बाजार किती जवळ आहे, जिथून आपल्याला ट्रान्सपोर्टची दळणवळणाची साधनं किती जवळ आहे. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्यात पहिल्यांदा लोक विचार करतात. राईट. दुसऱ्यांदा विचार करतात त्या लोकेशनला असणारे तुम्हाला पर्याय, म्हणजे कॉस्टिंग वाईज की बाबा या कॉस्टिंग मध्ये इथं मिळते, त्या कॉस्टिंग मध्ये तिथं मिळते. बरोबर. तर दुसऱ्यांदा आपण कॉस्टिंगचा विचार करतो आणि सगळ्यात तिसऱ्यांदा जो विचार करतो की त्याच्यात आपल्याला लॉंग टर्म रेंटल किती मिळेल, जर आपल्याला तिथं राहायचं नाही, रेंट न द्यायचा अशा पार्टमध्ये, किंवा समजा आपण विकतोय तर किती अमाऊंट आपल्याला नंतर काही 5 वर्षातली जी डेव्हलपमेंट आहे तर ती किती अमाऊंट वाढवून येईल, अशा पार्टमध्ये इन्व्हेस्टमेंट पर्पज मध्ये आपण, बरोबर, ज्याचा आपण रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट बघू शकतो. राईट राईट राईट, परफेक्ट. तर अशा पद्धतीनं ह्या 3 फेजेसमध्ये लोक बघतात की बाबा आपल्याला घर जे घ्यायचं. अगदी अगदी राईट. पण हे माहिती असून सुद्धा बऱ्याच वेळेला एखादं घर घेत असताना, एखादा फ्लॅट घेत असताना काही मिस्टेक्स होत असतात. सो कोणत्या 3 गोष्टी आहेत ज्या मला तू सांगशील जिथे हे जे काही मिस्टेक्स आहेत हे मिस्टेक्स आपण अवॉइड करू शकू? असे कोणत्या 3 मिस्टेक्स आहेत ज्या शक्यतो लोकांच्याकडून होतात पण त्यांना जर आधीच कल्पना असेल तर त्या अवॉइड पण केल्या जाऊ शकतात? सगळ्यात महत्त्वाचं त्या केसमध्ये काय आहे की आपण बिल्डिंगच्या आणि जागेची सगळी कागदपत्र पहिल्यांदा व्हेरीफाय करायला. ओके. म्हणजे ती बिल्डिंग कागदोपत्री व्यवस्थित त्याचे परमिशन्स घेतले आहेत का, सगळे इनिशिएट व्यवस्थित झाले आहेत का, त्यानंतर जेवी असेल तर त्यांचे ॲग्रीमेंट्स चेक करायला पाहिजेत, खरेदी असेल तर त्याचे ॲग्रीमेंट्स चेक करायला पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं त्याचा सगळा मागचा ट्रॅक रेकॉर्ड जो आहे, म्हणजे कुणाचे कर्ज आहे, कुणाचं काही त्याच्यात देणं घेणं आहे किंवा कुणाचे इंटरेस्ट आहेत हे म्हणजे क्लिअर आहेत का, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या पाहिजेत, जेणेकरून प्रॉपर्टी ही टायटल क्लिअर आहे ही एकदा खात्री करून घेतल्यानंतर मग आपण पुढे जावं. त्याच्यानंतर हा जो नंतर होणारा त्रास आहे तो आपल्याला वाचवता येईल की बाबा घर घेऊन मी फसलो किंवा हे झालं. बरोबर बरोबर. त्याच्यानंतर येतं, सॉरी मी इंटरप्ट करतोय, पहिल्याच मुद्द्याला मी इंटरप्ट करतोय. आता सपोज मला प्रॉपर्टी रिलेटेड सगळ्याच गोष्टी ज्या लिगॅलिटीज आहेत, पेपर्स आहेत आणि क्लिअरन्स जो काही आहे डॉक्युमेंटेड, तर तो पूर्णपणे चेक करायचा आहे. तर मी फर्स्ट पॉईंटला कोणाशी संपर्क मला साधायचा आहे? डायरेक्टली गव्हर्नमेंट ऑफिसला जायचं आहे किंवा इंटरनेटवर मला त्याची माहिती मिळेल? त्याच्यासाठी काय रिसोर्स आहे, मी कुठं जायला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं तर आहे की 500 स्क्वेअर मीटरच्या आतल्या प्लॉट्सला रेरा लागत नाही आणि 500 स्क्वेअर मीटरच्या वरच्या प्लॉटला आपल्याला रेरा ऍप्लिकेबल. राईट. तर जिथं रेरा ऍप्लिकेबल आहे तिथं तुम्हाला रेराच्या सगळ्या वेबसाईटवरती पण मिळतं सगळी माहिती जी काय आहे ती आपण चेक करू शकता. प्लस दोन्ही मधला कॉमन एक भाग आहे की तुम्ही ते सगळे त्यांच्या बिल्डरकडे जाऊन डॉक्युमेंट्स घ्यावे आणि आपले जे वकील असतात किंवा संबंधित जे रिअल इस्टेटचे वकील्स आहेत त्यांच्याकडे जाऊन आपण त्याचे सगळे डॉक्युमेंटेशन व्हेरीफाय चेक करून घेतलं पाहिजे. बरोबर. राईट राईट. आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे वळूयात. येस.
जो मी मगाशी प्रश्न विचारलेला होता की कोणते मिस्टेक्स आहेत जे आपल्याला अवॉइड केले पाहिजे. हा पहिला झाला डॉक्युमेंट्सचा पार्ट. बरोबर. दुसरा जो पार्ट झाला तो बिल्डरची कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिस. म्हणजे आता आम्ही ॲज अ सिग्मा डेव्हलपर्स म्हणून जी प्रॅक्टिस करतो ती टोटली इथिकल असते. बरोबर. म्हणजे तुम्ही तुमचा स्ट्रक्चरल इंजिनियर घेऊन येऊन, तुम्ही तुमचे कन्सल्टंट घेऊन येऊन कधीही थर्ड पार्टी ऑडिट करू शकता. ओके. म्हणजे आम्ही तुम्हाला तशी परमिशन देतो. तुम्ही कधीही आमचं वॉटरप्रूफिंग घेऊन चेक करा. तुम्ही आमच्या कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिसेस मधले जे थेरटिकल भाग आम्ही तिथं ग्राउंडवरती अप्लाय करतो, जे की बऱ्याचदा होताना दिसत नाही. बरोबर. तर ते सगळे तुम्ही क्रॉस चेक करू शकता. म्हणजे आमचे प्रोज आणि आमचे कॉन्स जे आहेत त्याच्यामध्ये आमचे प्रोज आहेत ते 90-95% आहेत. बरोबर. ज्या इथिकल कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिस आपण ज्याला म्हणतो. बरोबर. त्या केसमध्ये म्हणजे घर घेणाऱ्या प्रत्येकाला तिथे ती 100% ट्रान्सपरन्सी मिळेल. ट्रान्सपरंट. राईट राईट. आणि आता असं झालंय की हर एक 2 गल्ली जयसिंगपूर मध्ये म्हणाले सोडून सिव्हिल इंजिनियर आहेत. राईट राईट राईट. त्याचं अनालिसिस करणं असं काही एवढं अवघड राहिलं. बरोबर. बाबा हे कन्स्ट्रक्शन वाईट आहे आणि हे चांगलं आहे, हे जर आपल्याला त्याचं एक अनालिसिस करायचं असेल तर उत्तम आहे. म्हणजे बरोबर बरोबर करू शकता तुम्ही कधी. ओके. अजून एक बऱ्यापैकी कन्फ्युजन जे असतं ते म्हणजे मी घर घेत असताना एक अंडर कन्स्ट्रक्शन जी प्रॉपर्टी आहे मी तिकडे घेण्याचा जास्त विचार करावा की जे रेडी टू मूव्ह प्रॉपर्टीज आहेत, मी प्रेफरन्स कुठे द्यावा आणि त्याचा बेस काय आहे, कोणत्या बेसिसवर मी तो डिसिजन घ्यावा? आता याच्यामध्ये वेगवेगळे पोर्शन्स आपल्याला एरिया वाईज होतात. आपल्या इथं जे जयसिंगपूर प्रॅक्टिसला आपण बघायला गेलो तर बऱ्यापैकी अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी सेल आउट होतात. म्हणजे आमची तरी आत्तापर्यंतची आपण त्याला लिगसी म्हणू शकत नाही, पण एक पायंडा असा आहे की बेसमेंटला सगळं फुल झालेलं असतं. ओके. मग आम्ही एक प्रोजेक्ट्सना आमच्या काही भाग थांबवून ठेवले की बाबा आपण कन्स्ट्रक्शन पूर्ण झाल्यानंतर थोडेसे रेट वाढवून देऊ. बरोबर. म्हणजे हा फ्लो आता इथे आहे की कन्स्ट्रक्शन आपलं अंडर कन्स्ट्रक्ट असतानाच आपण विकले जातात सगळे. बरोबर बरोबर. पण थोडंसं आपण पुढे गेलो, सांगलीला गेलो जयसिंगपूर सोडून, तर असं आहे की बरेच रेडी टू मूव्ह प्रॉपर्टीज शिल्लक आहेत. म्हणजे डिमांड आणि सप्लाय हा जो रेशो आहे तो पण आपल्याला बघावा लागेल की किती आहे. मग त्या केसमध्ये सांगलीत लोक असं प्रिफर करतात की होऊ दे एकदा सगळं पूर्ण आणि मग जाऊया. त्याच्यात दुसरा एक पार्ट काय आहे की आता समजा एका बिल्डिंगमध्ये 20 फ्लॅट आहेत, तर असे काहीच फ्लॅट असतात जे तुम्हाला आवडतात. म्हणजे त्या फ्लॅटचा 7व्या मजल्याचा मागच्या साईडचा फ्लॅटचा व्ह्यू चांगला आहे, त्याचं किचन तुमच्या वास्तूनुसार व्यवस्थित दिशेला आहे. तर असे जे पॉइंट्स आहेत हे तुम्हाला मनासारखा फ्लॅट पाहिजे असेल तर ते तुम्हाला लॉन्चलाच बुक करावं लागेल. आणि त्या केसमध्ये काय होतं की तो रेट तुम्हाला जो मिळतो तो आफ्टर कम्प्लिशन पेक्षा फार कमी असतो. अगदी अगदी बरोबर. त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला आफ्टर कम्प्लिशन विकायचं असलं तरी पण रेंटल चांगला येतो, राहायचं असेल तर अगदीच ते खूप चांगलंच आहे. म्हणजे आधी फ्लॅट बुक करणं केव्हाही चांगलं, हा त्याचा आता भावार्थ मला वाटतो. बरोबर. आणि हाही कोणाचा की त्या बिल्डरचं तुम्ही सगळं प्रिव्हियस रेकॉर्ड चेक करा. जुने जे पोझिशन्स आहेत ते वेळेवर दिलात का, तर त्यांची कन्स्ट्रक्शन क्वालिटी काय आहे, मटेरियल युज्ड जे आहे ते काय आहे, आणि समजा पोझिशन घ्यायला वेळ झाला असेल तर ते काय कारणामुळे झाला. म्हणजे बिल्डरने मुद्दा म्हणून केलेला आहे की बाबा काही खरंच स्ट्रॉंग रिझन्स आहेत, काही म्युन्सिपल्स माग थोडेसे राहिले त्या लिटिगेशन्स असतील. येस येस. तर तुम्ही त्या बिल्डरची कॅपॅबिलिटी चेक केली पाहिजे. हे त्यातलं महत्वाचा भाग असतो. बरोबर. हे तर पूर्णपणे एक प्रॅक्टिकल पॅरामीटर्स झाले डिसिजनसाठी, पण याच्यासोबत काही इमोशनल पॅरामीटर्स सुद्धा असतात. जसं की तू मेन्शन केलास वास्तू. ठीक आहे, बऱ्याच वेळेला ते जे घर आहे ते माझ्या बजेटमध्ये आहे, लोकेशन सुद्धा चांगली आहे, कन्स्ट्रक्शन साईट जी मी बघतोय किंवा ज्या पद्धतीनं बिल्डिंग मटेरियल यूज केलेलं आहे सगळं काही व्यवस्थित आहे, पण मग कुठेतरी प्रॉब्लेम येतो तो म्हणजे वास्तुशास्त्र. तर वास्तुशास्त्राला आपण किती लेवलपर्यंत महत्त्व द्यावं, तुझा याच्यामध्ये पर्स्पेक्टिव्ह काय आहे? आत्तापर्यंत जेवढे काही तुम्ही सक्सेस स्टोरीज बघितलेल्या आहेत किंवा जेवढे काही कुटुंब आता राहत आहेत, तर त्यांचा हा जो काही अप्रोच आहे हा कसा आहे वास्तुशास्त्राबद्दल? तुम्ही फार म्हणजे चांगला प्रश्न विचारला. म्हणजे हर एक सेकंड माणूस हा प्रश्न म्हणजे आमच्या जे काही क्लायंट्स येतात ते विचारतात की बाबा वास्तू कंप्लायन्स आहे का. बरोबर. तर याचं उत्तर असं आहे की आम्ही जेव्हा भेटतो, चर्चा करतो, इथले आर्किटेक्ट्स, मुंबईचे आर्किटेक्ट्स, पुण्याचे आर्किटेक्ट्स जे की आमच्या कनेक्ट्समध्ये आहेत, त्यांच्याशी
मग बऱ्याचदा मी या विषयावरती देवाणघेवाण झाल्यानंतर प्रत्येकाची मतं वेगवेगळी येतात. आपल्या इथं वास्तू हे जे आहे म्हणजे वास्तुशास्त्र म्हणतात आणि काही लोक ते करतात त्याला वास्तुशास्त्रज्ञ म्हणतात. बरोबर. हे प्लस वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळं आहे. म्हणजे तुम्ही केरळला गेला तर त्यांची संस्कृती वेगळी आहे, इकडं आपल्या महाराष्ट्राच्या भागाकडे वेगळं आहे, दिल्लीच्या भागाकडे वेगळं आहे. तर बाहेरच्या देशात फेंगशुई सारखे आहेत, ब्रिटिशांचे वेगळे मानांकन आहेत. तर याच्यातला सामायिक एक गाभा असा आहे की तुम्हाला घरामध्ये डेलाईट मिळते की नाही, तुमचं घराचं टोटल जे परिक्रमा म्हणतात म्हणजे सगळे पोर्शन तुमचे व्यवस्थित तुम्हाला व्हेंटिलेशन प्रोव्हाइड करतात की नाही, तुम्हाला राहायला ते किती सोयीस्कर आहे, आणि प्लस सूर्याचा आणि हवेचा विचार करून केलेली एक तथाकथित त्यावेळेची आपण एक रचना म्हणू शकतो वास्तुशास्त्राला, आणि जे की नेचरशी रिलेटेड पण आहे. पण आत्ताच्या काळात काय झालं की प्रत्येक फ्लॅट किंवा आमच्या भाषेत आम्ही आता अपार्टमेंट्सच बांधतो तर फ्लॅट्स आम्ही म्हणतो. बरोबर. तर फ्लॅट्स वास्तूमध्ये बसतीलच असं नाही, पण आम्ही काय करतो की सन आणि एअर याचं कॉम्बिनेशन करून ते बसायलाच पाहिजे वास्तूमध्ये. ओके. अशा हिशोबाने आम्ही मुळात ती वास्तू देतो. प्लस त्याच्यामध्ये ते पंडित किंवा भट जे असतात त्यांना दाखवून आपण वास्तू कंप्लायन्स करतो, बाबा हे तुम्हाला चालतं का. अमेझिंग. म्हणजे हे त्याच्या क्लायंट ओरिएंटेशन आहे. बरोबर. आणि तितकंच आपल्याला पण महत्वाचं आहे की आग्नेय दिशेला बाबा किचन पाहिजे, दरवाजा पूर्व पश्चिमच पाहिजे. तर याशिवाय लोक फ्लॅट पण घेत नाहीत. बरोबर. ते कमर्शियल अप्रोच आहे. त्याच्यामुळे आम्ही आमच्या स्कीम मध्ये 100% वास्तू कंप्लायन्स हा ठेवतोच. म्हणजे तुमचं किचन असू दे हे आग्नेय दिशेला आहे, तर तुमचं मास्टर बेडरूम्स झोपायच्या पोझिशन्स हे या सगळ्या गोष्टी, टॉयलेट्सचे पोझिशन्स, ह्या पण सगळ्या गोष्टी मॅटर्स होतात. बरोबर. त्यामुळे आम्ही वास्तू कंप्लायन्स हा देतोच. तर ही त्याच्यातली सगळ्यात बेसिक आता गोष्ट झालेली आहे. बरोबर. की फ्लॅट हा वास्तूने योग्य आहे. राईट. बरोबर बरोबर. सो पहिला मुद्दा ज्या पद्धतीनं तू सांगितलास की इस्पेशली प्रॉपर्टीचे सगळे जे काही पेपर्स आहेत, लिगल डॉक्युमेंट्स आहेत ते चेक करणं नंबर 1. नंबर 2 जो आहे तो म्हणजे वास्तू रिलेटेड, जिथे मला पूर्णपणे ती 100% ट्रान्सपरन्सी तुमच्याकडूनच मिळतोय, वास्तू कंप्लायन्स ज्याला तू म्हणतोयस. तिसरा आणि सगळ्यात सेन्सिटिव्ह मुद्दा तो म्हणजे होम लोन. आता बऱ्याच वेळेला घर घ्यायचं आहे, नवीन प्रॉपर्टी मला आवडलेली सुद्धा आहे, वास्तू कंप्लायन्स सुद्धा आहे, पण माझं एक एक्स बजेट आहे आणि त्याला थोडंसं पुढे जाऊन मला त्या बजेटमध्ये घर मिळत नाही आहे, थोडंसं मला स्ट्रेच करावं लागणार आहे. अशा वेळेला होम लोनसाठी किंवा मेनली लोनचं जर आपण पूर्ण कॅटेगरी जर बघितली तर त्याच्यामध्ये मला कशा त्या फॅसिलिटीज मिळू शकतील, याच्यावर काय गाईड करशील मला? आम्ही आत्ता काय करतोय की सगळ्या बँक्स ज्या आहेत आपल्याला आजूबाजूला ज्या लोन देण्याला सक्षम आहेत, म्हणजे त्या भले नॅशनलाइज बँका असू देत, लोकलच्या पतसंस्था असू देत, यांच्याशी एक टायअप करून ठेवलेला आहे. म्हणजे आम्ही क्लायंटला तो बोज देत नाही की बाबा तुम्हाला बँकांना पण मॅनेज करायचं, इकडं बिल्डरचं पण सगळं बघायचं. तुम्ही फक्त तुमचा आधार, पॅन आणि जे काही सॅलरी स्लिप असेल किंवा इन बिझनेसच्या केसमध्ये तुमचे जे ITRs असतील ते जर व्यवस्थित असेल, सिबिल स्कोर व्यवस्थित असेल तर साधारणतः नॅशनलाइज बँका 90% फंडिंग करतात. बरोबर. आणि 10% अमाऊंट ही तुमची बुकिंग अमाऊंट अशी ग्राह्य धरली जाते. इन केस ऑफ कमर्शियल्स इट मे व्हेरी, बट याच्या होम लोनला तर गव्हर्नमेंट पण प्रोत्साहन देतं. त्यांनी PMEGP सारख्या स्कीम्स लॉन्च केल्या आहेत जेणेकरून साधारण 2.5 लाखापासून ते पुढे तुम्हाला त्याची सबसिडी पण मिळते की घर घ्यायला प्रोत्साहन असं. आणि तुम्ही बघितलं की सगळ्यात मोठी इंडस्ट्री आता जर तुम्ही जयसिंगपूर कोल्हापूर पासून मुंबईला जायला निघाला तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे पुण्यात आणि मुंबईत होर्डिंग्स लागलेले आहेत ती 70-80% पेक्षा जास्त घराच्या संबंधातले आहेत. म्हणजे इतकी वास्ट इंडस्ट्री आणि इतकी वास्ट डेव्हलपमेंट आहे. बरोबर. तर त्याला लागणारं बँकिंग आणि पाठबळ सेक्टर जे आहे पैशाचं ते पण तितकंच महत्वाचं आहे आणि ते आम्ही आमच्याकडून करून देतो जेणेकरून कस्टमरला त्रास व्हायला नको. राईट. तर त्याला कुठली बँक व्यवस्थित आहे, त्याचं कुठलं सॅलरी खातं कुठल्या बँकेत आहे याच्यावरून, किंवा आम्ही आमच्याकडून कमीत कमी जे इंटरेस्ट रेट आहेत आणि कस्टमरचा फायदा होईल या बँक्स जोडून देतो आणि आमच्याकडूनच प्रोसेस करून घेतो. बरोबर बरोबर. अगदी अगदी. सो लेट्स ॲज्युम, आपण ॲज्युम करूयात की आता मला घर घ्यायचं आहे आणि तीनही गोष्टी ह्या ज्या आहेत ह्या कंप्लायन्स आहेत, प्रॉपर्टी असेल, वास्तू असेल आणि होम लोनची पण व्यवस्था झालेली आहे. पण अगदी म्हणजे नॅशनल सर्वे पण हेच सांगतोय की जर 100 जण घरं घेत असतील तर यातली फक्त 10 जणच स्मार्ट लोक आहेत जी मेनली
इको बिल्डिंगकडे जात आहेत किंवा ग्रीन बिल्डिंगकडे जात आहेत किंवा इको फ्रेंडलीच्या ॲस्पेक्टकडे जात आहेत, ही जी 10% मंडळी आहेत किंवा ग्रीन बिल्डिंग किंवा ग्रीन प्रोजेक्ट ज्याला आपण म्हणतोय, तर हा नेमका ग्रीन प्रोजेक्ट म्हणजे काय, मला थोडंसं त्याबद्दल सांगशील? आता आपण जर मानवाची उत्क्रांती बघायला गेलो तर तेव्हापासून हा कुठेतरी माणूस राहतच आलेला आहे. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ पूर्वी जर असेल तर तो नदीच्या किनारी राहायला लागला. बरोबर. तिथं त्याला खायचं हे मिळायला लागलं. त्यानंतर तो जंगलात गेला, जंगलातल्या गुहेत गेला, गुहेतून तो पुढे आला तर त्याने लाकडाची आणि याची घरं बनवली. त्याच्यानंतर पुढे जाऊन दगडाच्या याच्यात तो राहायला लागला. बरोबर. आणि आता आधुनिक हे जे कन्स्ट्रक्शन मटेरियल्स आलेत, नाना विविध प्रकारचे मटेरियल्स आहेत, जे अगदी 30 दिवसात घर टर्कीला लोक बांधतात, जपानला बांधतात, तिथपासून आपल्या रेग्युलर कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिस पर्यंत, जे की सेंटरिंग वाले पण आता घरं बांधून देतात, या प्रॅक्टिस पर्यंतचा जो कालावधी आहे, याच्यामध्ये मग आपण असं बघायला गेलो की वेगवेगळ्या पॅरामीटर्सला, म्हणजे कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिसला वेगवेगळ्या गोष्टी ऍप्लिकेबल आहेत. आणि पूर्वी जेवढ्या ग्रीनच्या म्हणजे ग्रीन बिल्डिंग्स ज्याला आपण म्हणतो ते नॅचरलच होतं, पण आता त्याचं सर्टिफिकेशन द्यायची गरज पडायला लागली. का? कारण लोक त्याचा विचारच करत नाहीत की आपण बिल्डिंग बांधताना निसर्गाचा काय ऱ्हास होतो, ओके, निसर्गाला काय परिणाम भोगावे लागतात. बरोबर. या सगळ्या गोष्टी तुम्ही हे अजून करणं महत्वाचं आहे. ग्रीन बिल्डिंग म्हणजे सामान्य माणसाला कळावी ही स्वतंत्र व्याख्या अशी काही नाही आहे, पण त्याचे 100+ पॅरामीटर्स आहेत, जे की झाले की तुम्ही असं काउन्सिल म्हणतं की तुम्ही ही ग्रीन बिल्डिंग केलेली आहे. ओके. थोडक्यात सांगायचं झालं एका वाक्यात तर नगरपालिकेकडून काही घ्यायचं नाही, काही द्यायचं नाही. म्हणजे कचरा असू दे, लाईट असू दे, ग्रे वॉटर असू दे, हे आपण आपल्या इथंच जिरवायचं. इंटरेस्टिंग. जास्तीत जास्त प्रकाश घ्यायचा आणि कमीत कमी ऊर्जा खर्च करायची, हे म्हणजे ग्रीन बिल्डिंग थोडक्यात. आणि याचा सगळ्यात महत्वाचा परिणाम होतो ह्युमन आरोग्यावर. म्हणजे बरोबर, ग्रीन बिल्डिंग ही बिल्डिंगसाठी नाही आहे, ही माणसासाठी आहे. तुमचं बऱ्यापैकी वेळ तुम्ही बिल्डिंग्स मध्ये घालवतात. म्हणजे रात्री घरी झोपता, त्यानंतर उठता, गाडीत बसून जाता तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी. म्हणजे ते जरी कन्स्ट्रक्शनचाच पार्ट आला, जरी घर नसलं तरी ऑफिसमधून आणखी कुठे जाता, आणखी मूव्हीजला जाता, आणखी ज्या ज्या गोष्टी करता त्या बऱ्यापैकी कालावधी तुम्ही घरात घालवता. तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या हेल्थवर त्याचा काय परिणाम होतो, चांगला और वाईट, हे ठरवणारे पॅरामीटर्स आपण ग्रीन बिल्डिंग मध्ये अप्लाय करतो. बरोबर बरोबर. कारण बऱ्याचदा, कारण मागच्या 3-4 वर्षांपासून ग्रीन बिल्डिंग ही जी कॉन्सेप्ट आहे, बरेच जण त्याच्याबद्दल आज गुगल करतायत, बरेच जण त्याच्याबद्दल बोलतायत, बरेच जण आज ह्या ग्रीन बिल्डिंग्स प्रेफर सुद्धा करतायत. पण हे करत असताना ज्या काही ट्रॅडिशनल बिल्डिंग्स आहेत किंवा ज्या ट्रॅडिशनल अपार्टमेंट्स आहेत, तर त्या खरंच आपल्याला एका सर्टन स्टेज नंतर घातक आहेत असं वाटतंय तुला? आता मी सांगत नाही, पण सर्वेच असा आहे की एक सिंड्रोम आहे, म्हणजे बिल्डिंगचा एक सिंड्रोम आहे, जिथं तुम्हाला वायू म्हणजे वारा, प्रकाश आणि या गोष्टी पुरेशा व्हेंटिलेशनच्या मिळत नाहीत, तिथं तुमचं मानसिक स्वास्थ्य थोडंसं बिघडतं. म्हणजे निगेटिव्ह तुमचं थोडंसं जायला चालू होतं. तर हे जे पार्ट आहेत हे पॅरलली तुम्हाला आतल्या घरातल्या व्हेंटिलेशनवरती, सनलाईटवरती, यावरती सगळं अवलंबून आहे. तुम्ही तुमची चिडचिड होत असेल, तुमचं हे होत असेल, तर तुम्ही थोडंसं निसर्गात जाऊन बघा. तुम्हाला लोक म्हणतात मला आरामदायी वाटतंय, मला रिलॅक्स वाटतंय. ते का वाटतंय? कारण घरी तुम्हाला तसं व्हेंटिलेशन, फ्रेश एअर मिळत नाही. तर आम्ही आमच्या कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिसमध्ये हे बघतोय की तुम्हाला पर्टिक्युलर क्रॉस व्हेंटिलेशन हे जे आहे ते मिळायलाच पाहिजे. म्हणजे जे आपल्या इथं घरं बांधताना शक्य होतं, कारण चारी बाजूनं रिकाम असतंय. बरोबर. आपल्या इथं अजून गावाकडे साऊथ महाराष्ट्राला एवढी काही फ्लॅट संस्कृती अशी नाही आहे की लोक पहिल्यांदा काय करतात, जर घर बजेटमध्ये बसत नसेल तर फ्लॅटकडे वळतात. हो बरोबर. पण आम्ही तो पायंडा थोडासा कट करून फ्लॅटच घरासारखा डेव्हलप करायचा, असं आम्ही टार्गेट चालू केलं. आता आमच्या 2-3 स्कीम्स ज्या चालू आहेत इथं, तर त्याच्यामध्ये आपण त्यांना चारी बाजूने व्हेंटिलेशन देतो. म्हणजे एका फ्लोअरला 2 फ्लॅट, मध्ये जिना, लिफ्ट, आणि त्या दोन्ही फ्लॅटना क्रॉस व्हेंटिलेशन. ओके. म्हणजे कुठलाही कोपरा त्याच्यात असा नसेल की जेणेकरून जेव्हा सूर्य आहे तोपर्यंत तिथं सूर्यप्रकाश
येणारच 100%. बरोबर. अशा पॉईंट ऑफ व्ह्यू आपण ते आर्किटेक्चरल डिझाईन्स करतो, त्याच्या विंडो पोझिशनिंग आपण तसे करतो. बरोबर, जे सायंटिफिकली प्रूव्हन सुद्धा पण आहे. बरोबर. म्हणजे डे लाईट जे पॅरामीटर्स आहेत ग्रीन बिल्डिंग मध्ये ते 2.5 पेक्षा जास्त, म्हणजे साधारण 70-80% पेक्षा जास्त तुम्हाला मिळू शकतात. ह्या पार्टमध्ये आपण क्रॉस व्हेंटिलेशन ठेवतो. तर आमचे बरेच सायकेट्रिक मित्र पण आहेत, त्यांच्याशी माझी जेव्हा चर्चा होते तेव्हा तेही ऍग्री होतात की बाबा हे खरंच आहे की बरोबर बरोबर. जिथं आता मेट्रो सिटीज मध्ये तुम्ही गेला तर जिन्यातून चढून वर जाता, लिफ्ट मधून वर जाता आणि समोर असा एक बुवा असतो जिथे की काही दिसत नाही आणि दिवसा रात्री कायम नेहमी लाईट्स असतात. बरे ते सेन्सॉर्ड असू देत, पण विजेचा उपयोग तुमचा झालाच, जेणेकरून सोर्स तुमचा वापरला गेलाच, तर तिथून जायचं, मग आतमध्ये जायचं. एक रूम अशी असते तिथं कधीच खिडकी नावालाच असते, तुम्हाला कधीच वारा येणार नाही, ऊन येणार नाही, काय तुम्हाला निसर्ग अनुभवता येणार नाही, तर त्याचा काय उपयोग नाही आहे. बरोबर. माझं असं मत आहे पर्टिक्युलर की घर असं असावं जिथं घराचं फील प्लस नेचरचं फील अशी एक समरसता पाहिजे त्याच्यामध्ये. बरोबर. जेणेकरून आपलं आरोग्य म्हणा, आपली मानसिक स्टॅबिलिटी म्हणा, हे सगळं सुधारता यायला पाहिजे. आपण बराच कालावधी, आता कोरोनाच्या वेळेत 2 वर्ष आपण घरी बसलो, तर तेच जर तुमची ग्रीन बिल्डिंग असते, आजूबाजूला चांगला परिसर असता, तुम्हाला घरातून पक्ष्यांचे आवाज येत असतील, तुम्हाला घरातून सनसेट बघायला मिळतोय, तुम्हाला घरातून सनराईज बघायला मिळतो, बरोबर, ह्या गोष्टी असतील तर तुम्हाला तो अगदी सुखद गेला असता. अगदी अगदी. आपल्या इथं काय झालं की जे काही घरात राहतात, घर जमिनीवर जरी बांधलं तरी आजूबाजूला गावठाण नदीत अगदी लागूनच बांधलेलं असतं, हार्डली 2 फूट पण लोक सोडत नाहीत. बरोबर. आणि जे बाहेरचे अपार्टमेंट आहेत तर त्याच्यामध्ये पुण्यात गेलं तर सोबत विंग असतं, म्हणजे काही असा मोठा काही व्हेंटिलेशनचा किंवा डिलाईटचा पार्ट आपल्याला मिळतोय असं नाही. बरोबर. पण आम्ही आमच्या स्कीम मध्ये काय करतोय की तुम्हाला सकाळी जर यायचं असेल तर सकाळचं सनलाईट तुम्हाला डायरेक्ट बेडरूम मध्ये मिळेल, डायरेक्ट हॉलमध्ये मिळेल, जे डी विटॅमिन आपण म्हणतो किंवा संध्याकाळचं म्हणतो, हे पण आरोग्याशी निगडीत. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यात फॉलो करतो. म्हणजे मी जे आता सांगतोय ते आम्ही प्रॅक्टिस मधला एक आमचा 10-15% पार्ट सांगतोय, पण याहूनही अधिक आम्ही करतो. बरोबर बरोबर. अमेझिंग अमेझिंग. थोडक्यात सांगायचं झालं तर एक असं घर ज्याच्यामध्ये जे आपण ज्याला म्हणतोय की एक सोर्स ऑफ एनर्जी जी काय, आणि ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्या सायंटिफिकली प्रूव्हन आहेत. आपण जर पूर्ण आपण ह्युमन बॉडी जरी आपण बघितलं किंवा आपली सायकोलॉजी जरी बघितलं, ज्या पद्धतीनं आपण आपले बिहेवियर असतं किंवा ज्या पद्धतीनं आपण रिॲक्ट करत असतो, या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला घरामध्ये एनर्जी असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. याच याच्यामध्ये जे मगाशी तू बोलता बोलला होतास की वेस्ट मॅनेजमेंटसाठी तुम्ही वेगळे काय एफर्ट्स घेतलेले आहेत, त्या गोष्टी तुम्ही स्मार्टली कशा इकडे तुम्ही आता ॲड्रेस करताय वेस्ट मॅनेजमेंट? आता वेस्ट मॅनेजमेंट हा जो पार्ट आहे हा एक पीपल्स मुवमेंट व्हायला पाहिजे. म्हणजे माझं असं मत आहे की तुम्ही आम्ही करून, म्हणजे 2 जण करू, पण ते सर्व समावेशक व्हायला. बरोबर. वेस्ट मॅनेजमेंट हा असा भाग आहे जो की आपल्यासाठी आरोग्यदायी आणि पृथ्वीसाठी हितकारक आहे. म्हणजे तुम्ही असं बघायला गेला की कचरा हा जो सगळ्यात मोठी जागतिक समस्या आहे आणि तो इनिशिएट आपला होतो घरापासून. बरोबर. घर, हॉटेल्स असतील, काय असतील, पण आपण इनिशिएट घरापासूनच करतो. आपण जे रेग्युलर जे कचरा निर्माण होतो त्याची विल्हेवाट ज्या पद्धतीने लावतो, हे पृथ्वीला किती हार्म देतं याच्यावरती बऱ्याच गोष्टी फ्युचरला ठरणार आहे. कारण आपण आहे असं जे जर ग्राउंड डम्पिंग करायला लागू, म्हणजे सॉलिड वेस्ट मध्ये आपण प्लॅस्टिक, ऑर्गॅनिक वेस्ट हे जर वेगळं न करता ऑर्गॅनिक वेस्ट कुजवून आपण त्याचं बायो फर्टिलायझर्स किंवा खत किंवा गांडूळ खत हे नाही बनवलं तर ते त्याच्याबरोबरच प्लास्टिक बरोबर जाणार, ते लँड डंप होणार, त्याच्यातून लिचेट कलेक्शन होणार, ते ग्राउंड वॉटरमध्ये जाणार, ते पिण्याच्या पाण्यातून परत आपल्याकडे येणार. मग या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला टाळता यायला पाहिजे. त्यासाठी आम्ही काय केलं की आम्ही बेसिक आता बिल्डिंग कम्प्लिशन झाल्यानंतर लोकांना चार्ट द्यायला चालू करतोय. म्हणजे हे जे आहेत हे ऑर्गॅनिक वेस्ट आहे, हे इनऑर्गॅनिक वेस्ट आहे. म्हणजे तुमचे खुडलेल्या भाज्यांची देठं असतील, राहिलेलं शिळं अन्न असेल किंवा हे असेल, हे तुम्ही एक ऑर्गॅनिक वेस्टमध्ये वेगळं करा आणि इनऑर्गॅनिक वेस्ट वेगळं करा. इनऑर्गॅनिकचं म्युन्सिपल जे हे आहे त्याच्यामध्ये तुम्ही टाकून द्या आणि ऑर्गॅनिक जे आहे ते तुम्ही सोर्सलाच तुम्ही शक्यतो करून त्याचं म्हणजे खत तयार करा. असं मी प्रॅक्टिस चालू केलं. आता बघूया त्याला कितपत यश येतं किंवा काय होतं.
वेस्ट मॅनेजमेंट नंतर अजून एक जो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे वॉटर मॅनेजमेंट. वॉटर मॅनेजमेंटबद्दल तुम्ही वेगळे एफर्ट्स काय घेतलेले आहेत, ती सिस्टम पूर्णपणे कशी आहे? आता आम्हाला ज्या काही कम्प्लिटेड स्कीममध्ये अनुभव आला आहे त्याच्यामधून आम्ही प्रेरणा घेऊन आम्ही पुढं एक आता असं करतो आहे की जे काही टँक्स आहेत ते RCC करतात आणि त्याला अँटी मायक्रोबियल कोटिंग करतं, ज्याच्यामुळे जिथं बुरशी येणार नाही, तिथं सूर्यप्रकाश आला की बुरशी येणार नाही, मेंटेनेबल होईल ते. आणि 6 महिन्यातून एकदा तरी ते पूर्ण स्वच्छ होऊन त्याच्यातली आपल्याला जे काही वेस्ट असतील ते बाहेर काढता यायला पाहिजे. आपल्याकडे सुदैवाने जयसिंगपूरला नदीचं पाणी प्यायला येतं जे की पोटेबल आहे, पण जे बोरचं पाणी आहे ते आपण बोर मारल्यानंतर 300-200 काही ठिकाणी 100 फुटाला लागतं. आपली कल्टिवेटेड सॉईल आहे, जेणेकरून आपण जिथं आपण रासायनिक खतांचा वापर करतो त्याच्यातून ते ग्राउंड वॉटरमध्ये जातं, तेच परत आपल्याला पिण्याला येतं. तर त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला हे असं जाणवतं की ते पिण्यास योग्य नाही, त्याच्यामुळे आपण त्याचा पिण्याला वापर करत नाही, पण आपण नदीच्या पाण्याचा वापर करतो आणि ते अतिशय चांगल्यारीत्या तर तुम्हाला किचनपर्यंत आम्ही घेऊन जाऊन देतो. किचनला तुमचं नदीचं पाणी येतं, मग ते काही लोक त्याला फिल्टर लावून पितात किंवा लोक आहेत असे. बरोबर. पुढचा जो प्रश्न आहे तो आउट ऑफ क्युरिओसिटी, म्हणजे मला उत्सुकता आहे जस्ट जाणून घेण्यासाठी की याच्यामध्ये जे काही, मग कारण आपण ग्रीन बिल्डिंगवर बोलतोय, बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्ही इनोव्हेटिव्ह वेनी हा पूर्णपणे प्रोजेक्ट हँडल केलेला आहे. तर बिल्डिंग मटेरियल जे तुम्ही ह्याच्यामध्ये वापरलेलं आहे त्याच्यामध्ये वेगळं काय आहे, किंवा मग मला ट्रॅडिशनल फ्लॅटपेक्षा इकडे बिल्डिंग मटेरियल वेगळं वापरल्यामुळे काय फरक पडतोय, मग त्याच्यामध्ये हीट असेल, टेम्परेचर असेल, कोल्ड असेल, ज्या काही गोष्टी आहेत, तर बिल्डिंग मटेरियलबद्दल काय सांगाल? आता बिल्डिंग मटेरियल हा सगळ्यात कन्स्ट्रक्शनचा गाभा आहे. त्यामध्ये ते बिल्डिंग मटेरियल बनतं कसं, इथून त्याची ग्रीन बिल्डिंगची मानांकनं चालू होतात. म्हणजे एखादी सळी बनताना तुम्हाला तिथं काय काय प्रोसेस केली जाते, त्याच्यामध्ये हरितवायू आपण ज्याला म्हणतो, जे ते किती उत्सर्जित होतात, त्यानंतर त्याच्यातून वेस्ट किती तयार होतं, त्याचे बाय प्रोडक्ट्स काय तयार होतात, याच्यावरून ते मटेरियल जे आहे ते ग्रीन बिल्डिंग मटेरियल आहे की नाही हे याची मानांकनं आपले जे ग्रीन बिल्डिंग काउन्सिल्स आहेत ते ठरवत असतात. तर त्याच्या मानांकना बघूनच आम्ही ते मटेरियल परचेस करतो आणि त्याचा परिणाम आपल्या इंडोर लिव्हिंगला पण होतो. म्हणजे जेणेकरून आता समजा ते मटेरियल आता आपण लाल वीट वापरतो, पांढरी वीट वापरतो, ह्याचे प्रोडक्शन्स जे आहेत ते सगळे प्रोडक्शन्समध्ये जे काही नेचर फ्रेंडली प्रोडक्शन्स आहेत ते आपण ऑक्युपाय करतो. प्लस डोअर्स आहेत, प्लस VOC म्हणून एक कन्सेप्ट असतो, त्याला व्होलेटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतात, जो की सगळ्या पदार्थामधून बाहेर पडत असतो. म्हणजे आतमध्ये आता दरवाजा आहे, हा माईक आहे किंवा ही वॉल आहे, तर याच्यावर गेलेला कलर जो आहे, आपण बऱ्याचदा घरी गेल्यावर तर नवीन रंगवलेल्या पेंटमध्ये असं अनुभवता येतं की फार उग्र वास येतो. काही ठिकाणी तो माइल्ड येतो, काही ठिकाणी पॉलिशचा वास असतो, काही ठिकाणी पडद्यांचा वास असतो. हे सगळे जे घटक आहेत त्याला हवेत आहेत, म्हणजे जे आपल्याला दिसत नाहीत, पण ते आरोग्यासाठी हानिकारक आहेत, त्याला व्होलेटाईल VOC म्हणतात. तर ते VOC किती आहेत हे चेक करून आम्ही इंडोर मटेरियल्स वापरतो किंवा फर्निचर्ससाठी सिलेक्ट करतो. अशा पोर्शनमध्ये आपण ते थोडंसं ग्रीन बिल्डिंगला जातो, जेणेकरून इंडोर हेल्थ क्वालिटी आपली सुधारावी, हा त्याच्यामागचा उद्देश आहे. बरोबर. यामध्ये याच्या बरोबर कनेक्टेड जो काही पार्ट आहे तो म्हणजे डिझाईन इंजिनिअरिंग. मग त्याच्यामध्ये इंटेरियरचा पार्ट असेल किंवा ज्या पद्धतीनं आतली पूर्णपणे जी काही रचना आहे, ठीक आहे, तर डिझाईन इंजिनिअरिंग बद्दल तुम्ही काय ऍड कराल? डिझाईन म्हणजे आता लोकांना व्हिज्युअल कम्फर्ट महत्वाचा आहे. माझं असं प्रामाणिक मत आहे की व्हिज्युअल बरोबर तो इकॉलॉजिकल प्लस थर्मल कम्फर्ट असला पाहिजे. ओके. म्हणजे तुम्ही घरात आलाय, घरात आनंददायी वातावरण राहायला पाहिजे, त्याला हे पॅरलल ऍक्ट करते की बाबा तुमचा इंडोर वापरलेले मटेरियल्स कसे आहेत, ना की भले आता फॅशन काय आलंय की POP करून टाकायचं सगळीकडे, तुम्ही 10-15 लाईट लावता, सगळ्या झगमगाट, या सगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. तर रॅदर दॅन दिस तुम्हाला आतमध्ये काही केल्याने चांगलं वाटेल. म्हणजे एकदा फर्निचर ओरिएंटेड 4 लाईट्स लावला तरी तुम्हाला चांगलं वाटतं, तुम्हाला एखादी रीडिंग लाईट घ्या, असं दरवेळेला नसलं पाहिजे तुम्हाला सगळा झगमगाटच आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी व्हिज्युअल जे डोळ्याला दिसतंय त्याबरोबरच तुम्हाला राहायला किती योग्य आहेत, कितपत आनंददायी आहेत, कितपत आरोग्यदायी आहेत, या सगळ्या गोष्टींचा वापर तुम्ही करायला. बरोबर.
येस युगंधर, थँक्यू सो मच. मला अजूनसुद्धा आठवतं की ज्यावेळेला आपली पहिली भेट झाली होती, म्हणजे तुमच्या कॉर्पोरेट ऑफिसला ज्यावेळेला मी ह्या सगळ्या प्रोजेक्टची माहिती घेऊन बऱ्याच लोकांच्याकडून मी ऐकलेलं होतं, आणि ज्यावेळेला फर्स्ट टाईम मी तुमच्या ऑफिसमध्ये आलो होतो, ज्या पद्धतीनं मला संपूर्ण माहिती दिली होती, मी अगदी ऑडियन्सला पण त्याच हिशेबाने सांगेन की सेल्स ऑफिस किंवा यांचं जो कॉर्पोरेट ऑफिस आहे, या कॉर्पोरेट ऑफिस एकदा म्हणजे बघण्यासारखं आहे. आणि तिथून ती पूर्णपणे मला माहिती मिळाली, आणि तिथून मला ती क्युरिओसिटी होती, उत्सुकता होती की नेमकं याच्यामध्ये अजून काय काय आहे. आणि तिथूनच मग हा पॉडकास्टचा आपला पूर्ण डिस्कशन झाला, आणि नाव वी आर हिअर, पूर्ण आपल्या छान गप्पा झाल्या. त्याच दरम्यान तू मला बोलला होतास तुमच्या एका नवीन ऑफिसबद्दल सुद्धा, तर त्याबद्दल पण थोडंसं मला सांगशील की नेमकं नवीन ऑफिस कुठे आहे, काय आहे नेमकं त्यामध्ये? आता तुम्ही ज्या ऑफिसला आलेला होता ते आपल्या प्रज्ञा पार्कमध्ये आर्चिस 1, म्हणजे आर्चिस हे बेसिकली मराठी नाव आहे, साने गुरुजींच्या याचं, लोक त्याला इंग्लिश समजतात, पण ते आर्चिस या ऑफिसमध्ये ग्राउंड फ्लोअरला आपलं ऑफिस आहे. ती दगडी कमान, ते 200 वर्षापूर्वीचं मेन डोअर, आणि आतली सगळी उडन थीम, म्हणजे आपण POP न करता जे क्रीपर्स जे आहेत, ज्या वेली आहेत त्या सिलिंगवरती चढवलेल्या आहेत. तर हे सगळं बघून तुम्ही मला म्हणाला की हे बरोबर पुढं भविष्य काय आहे. तर आम्ही असं आता ऑफिससाठी जागा घेतलेली आहे मृदगंजच्या शेजारी. तिथं एक ओढा आहे, तर त्या ओढ्याला आम्ही घाट करणार आहोत. ओके, तिथं प्लांटेशन करणार आहोत, आणि तिथं एक सस्टेनेबल ऑफिस बिल्डिंग बांधणार आहे, जी की इंटरनॅशनल स्टँडर्ड्सला लोक बघायला येतील, जेणेकरून जी पूर्णपणे ग्रीन बिल्डिंग असेल, जी पूर्णपणे शाश्वत आपण ज्याला म्हणतो त्याच्यावरती बनलेली असेल, आणि ती दगडी असेल, आणि आम्ही लोकलचे मटेरियल्स यूज करून आम्ही ती बनवेल. तर अशा पद्धतीनं एक आर्किटेक्चर स्टुडंट्स तिथं व्हिजिट्सला येतील. तर बऱ्याच आर्किटेक्ट सोबत आम्ही चर्चा करून, जे काही ग्रीन याच्यात काम करतात, नॅशनल मल्टीनॅशनल, हे करून आम्ही ती एक वास्तू आम्ही तिथं बघत आहोत की जे की पर्यटन सारखी वास्तू आम्ही होईल तिथं, आणि पूर्णपणे लश ग्रीन सराउंडिंग्स त्याच्या असणार. बरोबर. आणि मला जो फ्री मिळतोय ओढ्याचा पार्ट माझ्या प्लॉट बरोबर, त्याचा मी तिथं वापर करून घेईन, जेणेकरून आउटडोर सिटिंग्स वगैरे होतील. तर बाहेरचे गेस्ट, आता लॉरी बेकर जे म्हणजे मोठमोठे लोक काय करायचे की मेट्रो सिटीज न जाता आपण छोट्या खाणी सिटीमध्ये एक चांगली डेव्हलपमेंट करायची, आणि चांगले तत्वज्ञानी लोक म्हणा किंवा बॅक टू दी रूट्स चांगले लोक तिथे येऊन आपले चर्चा गप्पा किंवा क्षेत्रातली लोक यांच्या गप्पा व्हायच्या. तर आम्हाला तशी हॅबिच्युअल स्पेस बनवायची आहे, जे की आमचं नवीन ऑफिस इनोव्हेशन जे आहे ते. तर तिथं आम्हाला अशा पद्धतीची संकल्पना अपेक्षित आहे की जे की लोक आम्हाला भेटायला येतील तर तिथे यावीत, जेणेकरून आम्ही तिकडे जायची किंवा पुण्या मुंबईला जायची गरज पडणार नाही. आणि बॅक टू रूट्स तुम्ही जसं म्हणाला तसं येऊन आपली इथं चर्चा व्हावी, इथंच त्यांची राहायची व्यवस्था व्हावी, आणि ग्रास रूटला म्हणजे आपल्याला इथं त्यांना आपला पाहुणचार देता यायला पाहिजे, आपलं जे कोल्हापुरी फूड आहे ते इथं देता यायला पाहिजे. म्हणजे या झगमगटीपासून वेगळं पण नेचरशी जोडलेलं अशा पद्धतीचं ऑफिस आम्ही आता भविष्यात साकारेल. बरोबर. म्हणजे खरंच तो एक छान, ज्याला आपण पायलटिंग म्हणूयात, की अगदी ज्या गोष्टी तुम्ही स्वतः तुमच्या घरासाठी किंवा तुमच्या ऑफिससाठी केलेल्या आहेत, तर त्याचंच एक बिगर व्हर्जन जे आहे ते या संपूर्ण घरांमध्ये किंवा या प्रोजेक्टमध्ये आहे. आणि खरंच म्हणजे आत्ताचं जे ऑफिस आहे ते सुद्धा मस्ट विजिट आहे, बघितलंच पाहिजे, गेलंच पाहिजे. आणि नवीन ऑफिससाठी सुद्धा तेवढीच उत्सुकता आमची आहे. त्याच्यामुळं लुकिंग फॉरवर्ड, खूप छान तो सुद्धा पूर्णपणे व्ह्यू ॲम्बियन्स असणार आहे नक्कीच. याच अनुषंगाने जे आपण परवा पण या विषयावर बोलणं झालं, जो सगळ्यात महत्त्वाचा जो ॲस्पायरिंग प्रोजेक्ट तुमचा आहे तो म्हणजे मृदगंध हा प्रोजेक्ट कसा वेगळा आहे आणि त्याच्याबद्दल एवढी चर्चा का होते, हा चर्चेचा विषय का बनलेला आहे हा प्रोजेक्ट, तर त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे की नेमकं याच्यामध्ये काय विशेष आहे. मुळात मृदगंध ही जी नाव आहे, या नावाचा अर्थ मराठीत असं होतं की मातीचा सुवास. बरोबर. आणि तो प्रोजेक्ट अनटचड आहे, म्हणजे भले गावापासून तो 1 किलोमीटरवरती आहे, त्याच्या जवळून एक ओढा वाहतो, तिथं बायोडायव्हर्सिटी आहे, तिथं वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी असतात,
जो की रेअर पक्षी आहे आपल्या इथं, तो किंगफिशर आपण ज्याला म्हणतो तो आहे. आपल्या मृदगंजच्या प्लॉटवर संध्याकाळी मोर असतात. अरे वा. तर हे जागा सिलेक्ट करताना तिथं केळीची बाग होती पूर्वी. मग आम्ही ती बागेच्या शेजारची ही जागा प्लॉटिंग येणे झाल्यानंतर ठरवलं की हा प्लॉट आपल्याला पाहिजे. प्लॉट आपण सिलेक्ट करताना असं केलं की त्या टोटल सिटी पार्क नावाची जी प्लॉटिंगचा प्रोजेक्ट आहे त्याच्या ओपन स्पेस आपल्या बिल्डिंगच्या तिन्ही बाजूने होते. म्हणजे कधी तिथं कन्स्ट्रक्शन होणार नाही आणि तुम्हाला लॉंग टर्म कायमस्वरूपी मागं डोंगरा मागे सनसेट होतोय आणि समोर डोंगरा आणि नारळीच्या झाडांच्या समोर सनराईज होतोय हे कायमस्वरूपी तुम्हाला दिसेल. अमेझिंग. तर हा पोर्शन जो आहे तो सगळ्यात महत्वाचा आणि माझा जिव्हाळ्याचा. त्याच्यामुळे मी लास्ट फ्लोअर माझ्यासाठीच ठेवला की बाबा मी स्वतःच तिथं राहील. याच्यापेक्षा काही मी अधिक चांगलं सांगू शकत नाही की ती प्रोजेक्ट का चांगला आहे. बरोबर बरोबर. आणि भविष्यात फ्युचर इन्व्हेस्टमेंट जे आहे ती अनडेव्हलप्ड सेक्टर मध्येच केली पाहिजे. बरोबर. म्हणजे सेक्टर डेव्हलप्ड मध्ये सॅच्युरेशन आहे. अनडेव्हलप्ड सेक्टर मध्ये तुम्हाला थोडंसं आता तिथे रस्ता नसेल, 6 महिन्यानं होईल, 7 महिन्यानं होईल, पण जेव्हा सोयी सुविधा चालू होतील राहायला तेव्हा त्याची प्राइस वाढणार. म्हणजे भले आता तुम्ही घेऊन नंतर विकला तर तुम्हाला प्राइस हाईक मिळतील. आणि आता राहायला आला आणि नंतर समजा तुम्हाला इन केस असं वाटतं की इथंच कंटिन्यू करूया तर आजूबाजूला त्या केसमध्ये तुम्हाला सगळं कमर्शियल भाग म्हणजे तुम्हाला सगळे डेली रोजचे गरजेसाठी लांब जावं लागणार. बरोबर. आणि मुळात तुम्हाला 5-6 लाखाचा हा जो फायदा होतोय हा फायदा 1-2 वर्षात तुम्ही जर गावात सॅच्युरेशन असलेल्या ठिकाणी घेतलं तर होणार नाही. ही सगळी मानसिकता प्लस ग्रीन जीवनशैली प्लस तुमचं वाढलेलं आयुष्य याला काही आपण पैशात मोजू शकत. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेता मृदगंध हा आमच्यासाठी एक प्रेरणादायी प्रोजेक्ट आहे. बरोबर. आणि तो भविष्यात मी असं म्हणेन की लँडमार्क प्रोजेक्ट होईल. आपण आता गोव्याला जातो, रस्त्याच्या दुतर्फा झाड आहेत, फक्त नारळाची झाड आहेत, तर तिथं आपण ते लव्ह यू जिंदगी वगैरे या ज्या ह्याच्यात त्याचे बरोबर शूटिंग होतात. बरोबर. तर आम्ही त्याच्यापेक्षा चांगलं प्लांटेशन तिथं करत आहोत जेणेकरून तिथं लोक येऊन फोटो काढतील. बरोबर बरोबर. हा सगळा जो पार्ट आहे तो मृदगंध मध्ये म्हणजे तो त्याच्या नावाला तिथं ते आपण म्हणतो ना की नावाला साजेस आणि नावाला एक ते खरंच ते अप्रुव्हल देतं की बाबा हे मृदगंध खरंच. आणि तुम्ही सकाळी गेला तर तिथं चिवचिवट असतो, संध्याकाळी चिवचिवट असतो, सकाळी दवबिंदूनी आजूबाजूचं शिवार भरलेलं असतं. या सगळ्या गोष्टी कितीही पैसे दिले तरी तुम्ही पुण्यात घेऊ शकत नाही, कितीही पैसे दिले तर इथल्या गावच्या गावठाणा ती घेऊ शकत नाही. तर त्या गोष्टी अनुभवायच्या असतील तर तुम्हाला तिथंच यावं लागेल. बरोबर. तुम्ही जर लोकेशन बघितलं मृदगंधचं तर पहिल्यांदा घर नसताना पण तुम्ही खुश व्हाल. मग घर बांधल्यानंतर राहताना तिथं जेव्हा जास्त वेळ राहणार तेव्हा तर ही मजा तुमची रोजचीच आहे. बरोबर बरोबर. म्हणजे ओव्हरऑल जर आपण बघायला गेलं तर मला जर लेट्स अज्युम जर मला मृदगंधमध्ये घर घ्यायचं आहे तर घर घेण्यासाठीचे जेवढे काही पॅरामीटर्स आहेत आणि जर त्याची जर मी चेकलिस्ट तयार केली तर नंबर 1 ॲडव्हान्टेज जो मला मिळतोय तो म्हणजे लोकेशन. नंबर 2 जो ॲडव्हान्टेज मला मिळतोय तो म्हणजे ग्रीन बिल्डिंगचा अप्रोच जे आज बरेच लोक आज प्रेफर करतायत आणि त्याच्यातून मिळणारे ऑफकोर्स जे काही बेनिफिट्स आहेत तर ते बेनिफिट्स. नंबर 3 जो आहे जो वास्तुशास्त्र आणि होम लोन संदर्भात ज्या पद्धतीनं मला तुम्ही गाईड केलेलं आहे ते पण मी चेक पॉईंटमध्ये ओके करू शकतोय कारण तो सुद्धा सपोर्ट मिळतोय. चौथी जी गोष्ट आहे तो म्हणजे तुम्ही ह्या संपूर्ण सेक्टरमध्ये जेवढे काही आधीचे प्रोजेक्ट्स केलेले आहेत किंवा जो आतापर्यंतचा एक ज्याला एक लिगसी म्हणूयात किंवा जो एक रेप्युटेशन म्हणूयात किंवा जो तुमच्यावरचा जो एक ट्रस्ट आहे तो एक चौथा फॅक्टर. आता मला 5वा फॅक्टर तुम्ही सांगा की जर ग्रीन बिल्डिंगबद्दल तुम्ही हे बोललेलं किंवा लोकेशन आणि या सगळ्या गोष्टी जर सांगितलेल्या आहे तर माझ्या बजेटपेक्षा अजून मला किती एक्स्ट्रा पे करावं लागतं, किती हायर साईडला बजेट जातं ज्यावेळेला मी ग्रीन बिल्डिंगचा विचार करतोय किंवा मी ज्यावेळेला ह्या प्रोजेक्टचा विचार करतोय. कॉस्टबद्दल काय सांगा? आता सर ग्रीन बिल्डिंग कन्सल्टंट म्हणून मी जेव्हा पुण्यात काम केलं तर त्या केसमध्ये आम्हाला साधारणतः 10 ते 15% म्हणजे मेजर स्टेकला किंमत वाढायची कन्स्ट्रक्शन कॉस्टला. बरोबर. आणि रेग्युलर बेसिसला समजा रेटिंग्स थोडेसे खालचे आहेत पण तुम्ही ते करायला पाहिजे. म्हणजे एक अवेअरनेस आहे आणि हे करायला पाहिजे याच्यावर माझा विश्वास आहे. बरोबर. तर त्या पार्टमध्ये कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढते हे नक्कीच आहे. म्हणजे ग्रीन बिल्डिंग मटेरियल्स थोडेसे कॉस्टली पडतात किंवा हा सगळा पोर्शन आहे की ओव्हरऑल कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढते. मग
त्याच्यामुळं तिकडे काय करतं गव्हर्नमेंट तुम्हाला इन्सेंटिव्ह FSIs देतं, म्हणजे तुम्ही आणखी कन्स्ट्रक्शन करू शकता जर तुमची ग्रीन बिल्डिंग असेल. राईट. आणि त्याच्यासाठी जनरली लोक ग्रीन बिल्डिंग करतात. आम्ही आमच्या इथल्या कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिसमध्ये आम्ही हायराईज काही जात नाही आहे जास्त, तर त्याच्यामुळे आम्ही तर FSIचा तर यूज करत नाही. आम्ही मानांकनाचे सर्टिफिकेशन्स पण घेत नाही, पण मानांकनाचे सगळे प्रोसिजर्स फॉलो करतो. आता आम्ही तिथं मृदगंजला टॉपला कॉटन सॉइल आहे, तर ते आम्ही प्रिझर्व करतो, ते झाडांसाठी वापरतो. मग ह्या गोष्टी पण बिल्डिंग ऍक्टिव्हिटी व्यतिरिक्त आम्ही ग्रीन बिल्डिंग मध्ये घेतो. मग कन्स्ट्रक्शन कॉस्ट ह्या सगळ्यामुळे वाढते, पण आम्ही काय करतोय आमच्या पद्धतीने आम्ही हा बिझनेस म्हणून बघतोय. त्याचबरोबर तो पूर्णच बिझनेस म्हणजे 100% बिझनेस ओरिएंटेशन ज्याला म्हणतात की 1 रुपया पण सोडायचं नाही, अशा मानसिकतेचे आम्ही नाही होत. बरोबर. मग आम्ही त्याच्यात काय करतोय कॉस्ट कटिंग मध्ये देतोय. सुरुवातीला लोक अनुभव देत की बाबा ग्रीन बिल्डिंगची मजा काय आहे, क्रॉस व्हेंटिलेशनची मजा काय आहे, सन आणि एअरची मजा काय आहे, सनसेट घरातून व्ह्यूचा जो आहे त्याची मजा काय, आणि त्यानंतर मग आम्ही विचार करू की बाबा किंमत वाढवायची की आहे तेवढी ठेवायची. पण रॅदर आम्ही किंमत वाढवण्यापेक्षा किंवा काय करण्यापेक्षा आमची कन्स्ट्रक्शन कॉस्ट बिअर करतोय एवढं महत्वाचं आहे, हाय स्टँडर्ड क्वालिटी मटेरियल्स वापरून. राईट. म्हणजे मला घर घेण्यासाठी ज्या 5 गोष्टी लागतात, ज्याला आपण प्री रिक्विजिट्स म्हणूयात, माझ्या ज्या चेकलिस्टमध्ये आहेत त्या सगळ्या मी टिक करू शकतो ज्या पद्धतीनं मला गाईड केलेलं आहे. 100%. राईट. मृदगंध प्रमाणच जो पंचतत्व ग्रीन होम्स अजून एक प्रोजेक्ट आहे जो खरंच तुमच्यासाठी एक द मोस्ट प्रॉमिसिंग प्रोजेक्ट ज्याला तुम्ही म्हणू शकताय, तर त्या प्रोजेक्टबद्दल पण मला माहिती देशील? पंचतत्व हा प्रोजेक्ट तसा आमचा रेरा आणि हे करून 2 वर्ष पूर्वीच आम्ही लॉन्च केलेला होता, आणि तो एक लँडमार्क प्रोजेक्ट आहे जयसिंगपूरचा. प्रोजेक्टच्या समोर ओपन बाग आहे, मागे रस्ता आहे, समोर रस्ता आहे, चारही बाजूने आम्हाला व्हेंटिलेशन आहे. आम्ही टोटल 16,800च्या प्लॉटमध्ये 8च फ्लॅट काढले, आणि त्याच्यातल्या पण 2 विंग्स केलं. एका विंग मध्ये 4 फ्लॅट, म्हणजे साधारणतः 8,000 स्क्वेअर फूट मध्ये 4 फ्लॅट, आणि चारही बाजूने त्याला एअर व्हेंटिलेशन, क्रॉस फ्लो हे सगळं आहे. शिवाय त्याला अंगण दिलंय, म्हणजे प्रत्येक घराला आपण रेग्युलर जमिनीवर घर बांधणार असू तर अंगण असतं, तर त्याला अंगण आहे. तुम्ही घरात बसा, अंगणात बसा. खाली मोठं सिट आउट्स केलंय, बॅडमिंटन कोर्ट्स केलंय. मग आणि त्याचं इलिव्हेशन आपण आता हिरानंदानी स्टाईल जे म्हणतो किंवा आपण कोरोनियल स्ट्रक्चर जे म्हणतो ते थोडंसं अप्लाय केलंय. तर तिथं असं केलंय की तुम्हाला वृद्ध लोकांना बसण्यासाठी जागा आहे, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा आहे, तुम्ही थकून घरी आला काम करणाऱ्या लोकांसाठी सेपरेट स्पेस आहे. प्लस आम्ही तिथं काय केलंय, पंचतत्व म्हणजे वायू, आकाश, पाणी, जल हे म्हणजे 5 जे तत्व आहेत, बरोबर, अग्नी वगैरे, हे पंचमहाभूत, हे आम्ही पंचमहाभूत पंचतत्वमध्ये ह्याचा वापर करायचा प्रयत्न केला. आम्ही तिथं आकाश टेहाळण्यासाठी सेपरेट स्पेस दिलं. आमच्या टेरेसला 10+ अम्युनिटीज आहेत, जेणेकरून तिथं तुमचे योगाज होतील, तुम्हाला वॉकिंग ट्रॅक्स आहेत, तिथं तुम्हाला एक छोटेखानी कार्यक्रम होईल एवढी जागा आहे. परत हेल्थ कॅम्प्स घेता येतील, म्हणजे आता हर एक सेकंड माणसाला BP शुगर झालं. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही आरोग्यदायी जगायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं घर आरोग्यदायी आहे का बघ. आपलं घर तर आरोग्यदायी आहेच, पण आपण तिथं हेल्थ बेनिफिटसाठी काय देतोय की टेरेसला असा एक कॅम्प करता येईल की 4 महिन्यातून एकदा तिथं डॉक्टर्स येतील आणि सगळ्यांचं चेकअप तिथं होईल, ते ब्लड्स घेऊन जातील आणि कॅम्प होईल. म्हणजे हे टोटल हेल्थ फ्रेंडली घरं आपण ज्याला म्हणू शकतो. याशिवाय आपण एक पॅनिक बटन दिलंय, म्हणजे घरात तुम्ही लेडीज एकट्याच आहात, वृद्ध माणसं एकटीच आहेत, त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं तर तुम्ही बटन दाबलं की खाली तुम्हाला सिक्युरिटीला कळणार की बाबा इथं काहीतरी जायला पाहिजे, आपल्याला इमर्जन्सी आहे. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि अशा अनेक गोष्टी आम्ही पंचतत्वात दिलेल्या आहेत, त्यामुळे तो एक लँडमार्क प्रोजेक्ट असं म्हणता येईल. आणि याशिवाय मी असं म्हणेन की त्याचं इलिव्हेशन जर तुम्ही बघितलं तर ते इतकं सुंदर डिझाईन केलं आहे, त्याला डोम वगैरे आहे, म्हणजे ताजमहल हॉटेलला जसा डोम आहे. नो डाऊट कन्स्ट्रक्शन कॉस्ट आम्हाला हेवी जाणार, पण आमचं असं मानस आहे की आपण बघतो की आता सांगली दाखवायचं आहे तर तुम्ही काय दाखवता की आयर्न विंग पूल दाखवता, मुंबई दाखवायचे आहे तर ताजमहल हॉटेल, गेटवे ऑफ इंडिया, म्हणजे तुम्ही बिल्डिंग्स रिप्रेझेंट करतात तुमच्या सिटीला. तर जयसिंगपुरातली ही अशी बिल्डिंग असेल की ती तुम्ही सिटी रिप्रेझेंट करू शकता, जी लँडमार्क बिल्डिंग आपण त्याला म्हणता येईल. बरोबर. वा, इंटरेस्टिंग. मला पहिली गोष्ट म्हणजे पटत नाही की असा प्रोजेक्ट जयसिंगपूरमध्ये आहे, कारण अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण मग इंटरनेटवर बघत असतो किंवा जनरली मेट्रो सिटीजमध्ये, हैदराबाद, चेन्नई इकडे असे प्रोजेक्ट्स असतात जिथे लोक त्या पद्धतीनं तो प्रेफरन्ससुद्धा देतात. पण
जयसिंगपूरमध्ये हे करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी करत पुढच्या 5 वर्षामध्ये, पुढच्या 10 वर्षामध्ये तुमचं नेमकं विजन काय आहे? कारण या गोष्टी जर इथं होत आहेत तर खरंच तुम्ही काहीतरी विजन ठेवूनच या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय. तर त्याच्या मागचं नेमकं विजन काय आहे? तुमचं गोल काय आहे? आता याच्या मागं आमचा एक बिझनेस माइंडेड गोल आहे की आम्हाला या भागातला सगळ्यात मोठा ग्रीन डेव्हलपर व्हायचा. म्हणजे आम्हाला लोकांना अशी घरं द्यायच्या जिथं लोक सुखासमाधानाने आरोग्यदायी जेवण जगतील. म्हणजे 1-2 दिवस, 10 दिवस, 1 महिना, 5 महिने, 1 वर्ष जरी त्यांच्या आरोग्यात आमच्यामुळं वाढ होत असेल किंवा वयात वाढ होत असेल तर आम्हाला डेव्हलपर म्हणून नशीबवान असं समजतो. तर लॉंग टर्म गोल आमचं हे आहे की आम्हाला या पूर्ण पोर्शनमध्ये ग्रीन बिल्डिंग्स डेव्हलप करायच्या आहेत आणि सगळ्यात मोठा जो पार्ट आहे की ग्रीनरी डेव्हलप करायची आहे. आम्हाला कन्स्ट्रक्शन बरोबर प्लांटेशन आणि प्लांटेशन ड्राईव्ह प्लस ज्या लुप्त होत झालेल्या कला आहेत यांना प्रोत्साहन देणं, कलेला प्रोत्साहन देणं, त्यासाठीचे काही इन्फ्राज असतील तर ते बनवणं, ते आमच्याकडून देणं आणि ह्या सगळ्यांचा पोर्शन मिळून एक चांगली कम्युनिटी डेव्हलप करणं हे एक डोक्यात. आमचं विजनरी एक प्रोजेक्ट आहे तो की असं असेल की इंटरनॅशनल लँडमार्क, म्हणजे तो आम्ही आत्ताच डिस्क्लोज काही करत नाही पण ह्यूज लेवलला आम्ही या भागात करतोय जिथं तुम्हाला आमचं असं गॅरंटी असेल की तिथं राहिला की तुमचं आयुष्यमान हे वाढेलच वाढेल. अरे वा. म्हणजे तुम्ही ते जयसिंगपुरात आहे की आजूबाजूच्या परिसरात आहे की गोव्यात आहे की स्वित्झर्लंडला आहे हे कळायची म्हणजे हे होईल अशा पद्धतीचं प्रोजेक्ट आमच्या डोक्यात आणि जो की अफोर्डेबल पण असेल. असं नाही की अल्ट्रा लक्झरियस प्रोजेक्ट आहे असंही नाही, पण तिथं राहिल्यानंतर हे जाणवेल की बाबा हे काहीतरी जे मला पाहिजे होतं आणि आपल्या देशाला पाहिजे किंवा आपल्या भागात हे असं असावं, हा एक आयडेंटिकल प्रोजेक्ट आहे. बरोबर. हा आमचा लॉंग टर्म मानस आहे. बरोबर. ह्या रेसिडेन्शियल सोबतच काही डेव्हलपमेंट ज्या आहेत त्या कमर्शियल बिल्डिंग्समध्ये आहेत. मग त्याच्यामध्ये कमर्शियल ऑफिसेस असतील किंवा मॉलचा जो तुमचा प्रोजेक्ट आहे त्याबद्दल काय सांगशील? तर आम्ही सांगली कोल्हापूर हायवेला मॉल लॉन्च केलेला. म्हणजे जयसिंगपुरात ऑर्गनाइज्ड कमर्शियल स्पेस अशी नाही आहे. बरोबर. जे की मी प्रॅक्टिस रेग्युलर बघतो. आता पुण्यात असल्यामुळं बऱ्याच कन्स्ट्रक्शनना व्हिजिट करायची वेळ येते. बरेच आमचे मित्र आहेत जे या क्षेत्रामध्ये आहेत. बरोबर. तर त्या ऑर्गनाइज बिल्डिंग्स आणि आपल्या ऑर्गनाइज बिल्डिंग याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. तर ते आम्ही ओव्हरकम करून इथं आम्हाला प्रॉपर ऑफिसेस देता यायला पाहिजेत जेणेकरून रिसेप्शन एक लॉबी असावी चांगली. तुम्हाला तिथं स्वच्छ आणि क्लीन नेटनेटके बाथरूम्स असायला पाहिजे. त्याच्याबरोबर तिथं स्वतंत्र पॅन्ट्रीची व्यवस्था असायला पाहिजे आणि माणूस तिथं काम करत असताना अजिबात त्याला मरगळ किंवा कंटाळवाणं असं काही वाटलं नसलं पाहिजे. हे सगळे पॅरामीटर्स मी म्हणजे समजावं या भाषेत बोलतोय, टेक्निकल भाषेत बोलतो. बरोबर. आता त्याचे विंडोजचे ग्लेअर्स असतील, वापरणाऱ्या ग्लासचा रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या आम्ही पॅरामीटर्स विचारात घेऊन करतो. तर हे जे आहे हे ऑफिसेस प्लस कमर्शियल शॉपिंग प्लस रूफटॉप रेस्टॉरंट अशा याला देतो. त्याला नीट अँड क्लीन व्यवस्थित पार्किंग स्पेस आहे, त्यानंतर प्रशस्त लिफ्ट्स आहेत, त्यानंतर सिक्युरिटीज आहेत जेणेकरून तुम्हाला आग वगैरे हे काही लागलं तर हे होतं. आणि सगळ्यांना दर्शनी भाग आहे. म्हणजे तुम्हाला खालून बिल्डिंगच्या खालून तुम्हाला दिसू शकतो बाबा इथं हे ब्रँड्स आहेत आणि त्यांना सेपरेट एका अलाइनमेंटमध्ये. आता तुम्ही कसंही त्याचे साइनेजेस बोर्ड्स लावू शकत नाही तुम्ही, आम्ही दिलेल्या डिरेक्शन्स मध्येच ते लावायला पाहिजे. बिल्डिंगची एकात्मता जपली पाहिजे, बिल्डिंग दिसायला पण सुंदर पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा लोकांना हे सांगायची लाज वाटते की माझं इथं ऑफिस आहे, इथं बिल्डिंग आहे. लोक ठोकळा बांधतात आणि विकतात. आपल्याला तसं करायचं नाही. ती बिल्डिंग ही सुंदर दिसली पाहिजे, त्याच्यामुळे आपल्या ज्या शहराच्या सुंदरतेत पण भर गेली पाहिजे, त्याचबरोबर राहणाऱ्या लोकांना आनंद मिळाला पाहिजे. त्यानंतर तिथं येणाऱ्या कस्टमरचा पण विचार करता त्याला पण सगळं जे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे ते सुटसुटीत देखणं असायला पाहिजे. प्लस आम्ही जयसिंगपुरात पहिलीच पीटी स्लॅबची बिल्डिंग करतो. म्हणजे पोस्ट टेन्शनिंग जे आहे तर ज्याच्यामुळे काय होईल, तुम्ही समजा तुम्हाला 2000 स्क्वेअर फूट पाहिजे आणि आतमध्ये कुठेही भिंती बांधायचे तर ते तुम्ही बांधू शकता. म्हणजे असं त्याला नाही की बीम वरतीच तुमची भिंत यायला पाहिजे. तर हा पहिलाच आमचा जयसिंगपुरातला प्रोजेक्ट आहे आणि तो पण सांगली कोल्हापूर रोडला, त्याच्यामुळे त्याला एक अनन्यसाधारण महत्व आणि भविष्यातल्या मेन चौकामध्ये तो प्रोजेक्ट आहे कारण तिथं 4 रस्ते जुळतात.
तर हे सगळे विचारात घेता कमर्शियल नीड ज्याच्या आहे आणि ज्याला एक प्रॉपर बिझनेस प्रॅक्टिसमध्ये ऑफिस पाहिजे आणि शॉप जे आहेत म्हणजे जे ब्रँडेड शॉप्स अजून जयसिंगपुरात तसे नाहीत, तर आमच्या आता काही चांगल्या मल्टीनॅशनल ब्रँडशी टायअप्स बरोबर आहेत, तर ते तिथे येत आहेत. म्हणजे ही आमच्यासाठी पण आनंदाची बाब आहे, आजूबाजूच्या खेडेगावाच्यासाठी पण बाब आहे आणि इथं जयसिंगपूर वासियांसाठी पण आनंदाची बाब. बरोबर बरोबर. म्हणजे थोडक्यात मी असं म्हणू शकेन की जेवढे काही जनरेशन्स आहेत म्हणजे लहान मुलांसाठी पण फ्रेंडली, किड फ्रेंडली पण म्हणूयात, अडल्ट फ्रेंडली पण म्हणूयात, जे काही आपले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठीचा पण एक वेगळा विचार करून म्हणजे त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्समध्ये ज्या काही ॲम्युनिटीज तुम्ही ठेवलेल्या आहेत किंवा अगदी त्यांना हेल्थ सेंट्रिक पूर्णपणे ज्या काही गोष्टी आहेत ह्यासुद्धा त्यांना ठेवलेल्या आहेत. आपला जो यूथ आहे, यूथसाठी ज्या पद्धतीनं तुम्ही मॉलचा प्रोजेक्ट सांगितलेला आहे त्या गोष्टी असतील. सो नॉट जस्ट पीपल सेंट्रिक पण इको फ्रेंडलीसुद्धा तुम्ही ठेवलेलं आहे. म्हणजे पर्यावरणाचा पण विचार केलेला आहे, तो पाण्याचा पण विचार केलेला आहे. सो ओव्हरऑल जर आपण बघितलं 360 डिग्री अँगलनी जर पूर्णपणे विचार केला तर 10/10 आपण ही प्रॉपर्टी किंवा ही साईट पूर्णपणे तुम्ही डेव्हलप केलेली आहे असं मी म्हणेन. जाता जाता एक शेवटचा प्रश्न मला तुला विचारायचा आहे जो प्रोबॅबली तुझ्यासाठी थोडासा पर्सनल असेल की लेट्स इमॅजिन की तू ह्या सेक्टरमध्ये नाही आहेस आणि तुला स्वतःचं एक घर घ्यायचं आहे. अशा वेळेला कोणत्या 3 गोष्टी आहेत जो तू प्रायोरिटीला ठेवशील ज्यावेळेला तुला स्वतःला घर घ्यायचं आहे स्वतःसाठी, कन्सिडरिंग तू या सेक्टरमध्ये काम करत नाही आहेस, यू आर नॉट अ सिव्हिल इंजिनियर, कोणत्या 3 गोष्टी तू फोकस करशील? बेसिकली माझी जडणघडण ज्याच्यात झाली तर त्या समाज जीवनामध्ये मला असं वाटतं की सुरुवातीला जे आहे तो मला पीस पाहिजे. म्हणजे पीस इन द सेन्स मला तिथं पुस्तकं वाचता यायला पाहिजेत, तिथं कुठला गोंगाट नसायला पाहिजे, ज्याच्या खिडकीतून मला ग्रीनरी दिसली पाहिजे. बरोबर. आणि जिथं रिकामी हवा माझ्याकडं येईल अशा गॅलरीज पाहिजेत, असे व्हेंटिलेशन्स पाहिजेत आणि मला ते मोकळं पाहिजे. म्हणजे तिथं कोणाचा प्रायव्हसी सेन्स ऑफ डिस्टर्बन्स नको आहे, अशा पद्धतीचं घर मी प्रिफर करेन. बरोबर बरोबर. संपूर्ण आपल्या ह्या गप्पा झाल्यानंतर मला एकच वाटतं की प्रोजेक्टमध्ये ज्या वेळेला एका स्टेजला कालांतराने ज्या वेळेला फ्लॅट शिल्लक राहणार नाहीत आणि ज्या वेळेला जर सपोज मला घ्यायचं आहे त्यावेळेला खरंच मला रिग्रेट होईल की मी याच्या आधी का इन्क्वायरी नाही केली किंवा या आधी का नाही फ्लॅट घेतला. त्या पद्धतीनं अगदी सगळ्या अँगलचा विचार करून ह्या सगळ्या गोष्टी नेलेल्या आहेत आणि मला खरंच एक खूप म्हणजे रिअली आय ॲप्रिशिएट, मी ऑन कॅमेरा आहे त्याच्यामुळे नाही पण आय रिअली ॲप्रिशिएट की या सगळ्या गोष्टींच्या सगळ्या ज्यांना आपण स्टेक होल्डर्स म्हणतोय जेवढे काही डायमेन्शन्स आहेत या सगळ्या डायमेन्शनचा विचार करून हे प्रोजेक्ट्स बनवलेले आहेत. त्याच्यामुळे आय रिअली फील की ज्या पद्धतीने या गप्पांची सुरुवात आपण केलेली होती आणि जिथे मी म्हणालो पण होतो की हा एक फक्त फ्लॅट असणार नाही आहे किंवा हा एक फक्त रिअल इस्टेटचा प्रोजेक्ट असणार नाही, घर म्हणजे या घराची जी व्याख्या आहे, जी काही डेफिनेशन आहे त्याला साजेसं पूर्णपणे तुम्ही हे बनवलेलं आहे. फक्त 4 भिंती किंवा 2 खिडक्या आहेत असं नाही आहे, तर संपूर्ण जिथे एक ती एनर्जी तिथे असेल, पर्यावरणाचा विचार करून, लोकांचा विचार करून, ते पण सगळ्या एजच्या लोकांचा विचार करून, लोकेशनचा विचार करून, सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे कॉस्टचा सुद्धा विचार करून जयसिंगपूरसारख्या ठिकाणी जर तुम्ही हे प्रोजेक्ट करताय तर खरंच आय रिअली ॲप्रिशिएट. त्याच्यामुळे ह्या पॉडकास्टबद्दल आल्याबद्दल, एवढा वेळ दिल्याबद्दल आणि पूर्ण सिम्पल भाषेमध्ये ही माहिती सांगितल्या